आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, संस्थापक, रयतेचे राजे, आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरिबांचे रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्रीमान योगी श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव विद्या मोहन मोरे. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. सह्याद्रीच्या गडाकपरांना नाही पाच फुटले, डोंगर माथ्यांनाही गाम फुटले, झाडे झुडपे शहरातील आणि विशाल नभाला ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, शेतकऱ्यांच्या बहुजनांच्या, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडते पुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती. मित्रांनो, आदिलशाह निजामशाह सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज होय. सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला, भगवाटीला चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. असा महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाळशिवबांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वार देखील शिकत होते. मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्यावर तोरण बांधिले. त्याच्या अशा या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. त्यानंतर स्वराज्याची घोडेदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. रायगड किल्ला जिंकला. बोरप्या डोंगरावरील पुरंदर जिंकला. शिवराय स्वराज्याकडे आगीचूक चालू असतानाच 1659 साली शिवराय अफजल खानाच्या रूपात एक मोठे संकट आले. होता दिपाड असा अफजल खान शिवरायांना ठार करण्या, होता दिपाड असा अफजल खान शिवरायांना ठार करण्या. बिचड्याखाली दाबली इमान, दुसऱ्या हाताने कट्यारीने केला वार. शिवरायांचा फाटला अंगर, खा चिलखताने वाचले प्राण. चपलाईने राजाने खानाच्या पोटावर वाघनखाने केला मार. बिचव्याने खानाचा कोथला बाहेर काढून संकटावर केले मात. अफजल खानाचा सामना पन्हाळगडावरील वेढा, शाहिस्ता खानाचे आक्रमण, पुरंदरचा तह, बादशाहचे कैद अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामिनिष्ठांच्या साह्याने व युक्तिचातुर्याने शिवराय सहीसलाम बाहेर पडले. अखेर स्वप्न पूर्ण झाले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. त्याने प्रजेवर आपले अवघे आयुष्य खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवतांच्या काडीलाही धक्का लागणार नाही त्याची काळजी घेतली. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. अशा या महाराजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. अशा या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी शेवटी मी एवढंच म्हणेन की आस्ते कदम महाराज गडापती
गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित स्वस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा या महाराजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.